पत्ताकोबी म्हटली म्हणजे आपण त्यापासून नवनवीन ह्या रेसिपीज ह्या तयार करत असतो. पण पत्ताकोबीपासून अशी भाजी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? तर नक्कीच असली जबरदस्त भाजी लागते ना, मस्तच लागते. मग चला अशी भाजी करायला आपण सुरुवात करूया. मग बाजारातून मस्त पत्ताकोबीचा हा गड्डा आणलेला होता आमच्या घरी. मग त्याला मस्त असं कापून घेतली मी पत्ताकोबी आणि छान तिला पाण्यात धुवून घेतली. आता तोवर गॅसवर आपण कढाई ठेवली. त्यात तेल आपण तापत ठेवलेलं होतं. त्यात जिरे घातले, आपण शेंगदाणे घातले. शेंगदाणे मस्त खमंग असे फ्राय करून घ्यायचे, एकदम छान लागतात भाजीत. परत आपण कढीपत्ता घातला, त्यात लसूण आपण मस्त बारीक असा कापून घेतलेला होता तो घातला. मस्तच असं त्याला परतवून घेतलं छान. आता त्यात कांदा आपण मस्त उभा चिरून घेतलेला होता, तो कांदा पण आपण टाकला आणि छान मस्त कलर बदले तोपर्यंत मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं तेलात. मस्त जसं आपण फ्राय करून घेतलं, इतकी जबरदस्त लागते ना भाजी. जे एकच पोळी खात असतील ना, ते डबल 2 पोळी खातील ह्या भाजीसोबत. इतकी टेस्टी आणि जबरदस्त लागते. आता त्यात मिरच्या पण आपण उभे चिरून घेतलेल्या होत्या, त्या मिरच्या आपण टाकल्या आणि टमाटर टाकला. मस्त त्याला परतवून घ्यायचं आणि थोडंसं शिजस तोपर्यंत त्यांना परतवून घ्यायचं, म्हणजे कच्च्या नाही लागत मग भाज्या. आता त्यात हळद टाकली आणि छान असं आपण परतवून घेतलं मस्तच. आता जी पत्ताकोबी आपण कापून घेतलेली होती, धुवून टाकलेली आहे, तिचं पाणी काढून घ्यायचं आणि ती मस्त टाकायची त्यात आणि छान खालवर परतवून घ्यायचं. मस्तच असं परतवल्यानंतर आपण त्यात मीठ घालणार चवीनुसार आणि 5 ते 10 मिनिट आपण झाकण त्यावर ठेवून देणार शिजायला. एकच नंबर भाजी झाली, मस्त लागते. मस्त पोळीसोबत खायची, एकच नंबर लागते. बघा, भाजी ही आपली मस्त रेडी आहे. तुम्ही जर यूट्यूबला बघत असणार तर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. आणि जर फेसबुक इंस्टाला बघत असणार तर नक्कीच फॉलो करा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. पत्ताकोबीपासून आपण भरपूर ह्या रेसिपीज करतो, पण अशी भाजी केली तर घरचेही खुश होतील आणि भाजी खाऊन ते तुमची वाहवाच करणार, कौतुकच करणार. असली जबरदस्त लागते ही भाजी.